एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। अखेर मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला, अनेक संघटनांकडून जल्लोष। सावधान, पार्सलच्या नावावर ऑनलाईन ठगांच्या फसवणुकीचा नवा खेळ। ओटीपी घेऊन लोकांची लाखोंची फसवणूक होते, घाबरून जाऊ नका, पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन। आता बघूया सविस्तर बातम्या। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्याकडून पाणी सोडण्याचे परिपत्रक जाहीर केल्यानंतर संबंधित मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। शहरातील पाटबंधारे कार्यालयाला काही दिवसापूर्वी मराठवाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीने विकास या नावाला काळे सुद्धा फासण्यात आले होते। गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयासमोर अनेक संघटनांच्या वतीने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडवा म्हणून आंदोलन करण्यात आले होते। अखेर आज संबंधित अधिकाऱ्याकडून पाणी सोडण्याचे आदेशाचे परिपत्रक जाहीर केल्यानंतर संबंधित संघटनाकडून जल्लोष साजरा करण्यात आला। याच जल्लोषकर्ते कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमची प्रतिनिधी देव राजाळे यांनी। सरकार मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे। गेल्या आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरामधील असलेलं हे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे कार्यालय आहे आणि याच कार्यालयासमोर आणि संघटनांच्या वतीने आंदोलन करताना महाविकास आघाडीच्या वतीने तसेच तर काही आंबेडकरी संघटनेच्या वतीने देखील आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले, पण आता अखेरकार तो आज दिवस निवडला आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून याचा परिपत्र काढण्यात आलेल्या पाण्याचा पिण्याचा मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न जो होता हा मार्गी लागलेला आहे। त्यानंतर कार्यकर्त्याकडून मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात जातो, पेढे भरून हा जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातो। खूप मोठा या ठिकाणी संघर्ष करायला आंदोलन करावं लागलं। गेल्या काही दिवसापासून तुम्ही या ठिकाणी ठाम मांडून होता आणि आता तो दिवस उरलेला आहे, पाणी सुटलेलं आहे मराठवाड्यात, काय भावना सध्याला? सर्वप्रथम मी 8.6 TMC जे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळानं जे पाणी सोडलं कार्यकारी संचालकांनी, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे साहेब यांनी स्वतः त्या मुख्यमंत्र्याला गळ घातली आणि आज हे पाणी सुटल्याबद्दल आम्ही या सर्व शासनातल्या दोन्ही मंत्र्याचं या ठिकाणी स्वागत करतो। सत्तार साहेबांनी याच्यासाठी प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांचं स्वागत। आणि 8.6 TMCची आमची लढाई आज आम्ही सनई पाणी वाटपाच्या हिशोबाने आम्ही आज आपल्याला वाटा जरी मिळाला असला तर पुढील काळामध्ये 50 TMC पाणी मिळवण्याची लढाई आम्ही तीव्र करणार आहोत। आणि मराठवाड्यातला शेतकऱ्याची आत्महत्या आणि मराठवाड्यातलं सिंचन आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यातली बेरोजगारी कमी करायची असेल तर मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे। मराठवाड्यातलं स्थलांतर थांबवण्यासाठी याकरता आमची पुढची लढाई आहे। पण आपण जर पाहिलं तर मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला, तर अनेक संघटना आणि पक्षाने सुद्धा आंदोलन करण्यात आले, सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। या ठिकाणी जास्त ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी आमदारांनी या ठिकाणी आंदोलन करण्याचं जे नाटक केलेलं आहे ते नौटंकी आहे। त्याचं कारण असं आहे की त्यांनी 15 वर्षात या ठिकाणी काही केलं नाही। एक आमदार संजय शिरसाट नावाचे आमदार या ठिकाणी नौटंकी करायला रस्त्यावर उतरले, परंतु राज्यात त्यांचं सरकार आहे। त्यांनी विधानसभेत किंवा त्यांच्या पक्षाच्या बैठकीत किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही बैठकीत त्यांनी मराठवाड्याची भूमिका आजपर्यंत मांडलेली नाही आणि आज ते नौटंकी करत आहे। आता आमचं म्हणणं असं आहे की जे आमचं 50 TMC वरती धरणं बांधलेले आहे ते धरणाचं पाणी आम्हाला बरोबरीला आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन पुढचं आंदोलन आमचं राहील। अजून एवढे निर्णय कागदोपत्री निर्णय होऊन अजून विरोध सध्या सुरूच आहे, म्हणून आमची विनंती आहे नगर नाशिकच्या लोकांना की त्यांनी निर्णय जरी झाला असला तर या निर्णयामध्ये खोडा घालू नये, नसता मराठवाड्यामध्ये जनप्रक्षोभ आंदोलन होईल। खूपच इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, लवकरात लवकर पाणी सोडवा म्हणून। आता आपण निर्णय सुद्धा झाला, पण मात्र कोणी खोडा घालत असेल तर याला पुढच्या आंदोलनात सामोरे जावं असा या ठिकाणी इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। आता सायबर गुन्हेगारांनी पार्सलच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक सुरू केली आहे। ते डिलिव्हरी रद्द करण्याच्या नावाखाली किंवा अन्य पद्धतीने फसवणूक करतात। अशी अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेने अलर्ट जारी केला आहे। याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत। सर्व नागरिकांना जागृतीसाठी मी हे सांगत आहे, कोणत्याही व्यक्तीला कॉल आला की तुम्ही एक पार्सल पाठविले होते, या दिवशी यावेळी या ठिकाणाहून, म्हणजे तो तुम्हाला ॲड्रेस, फोन, पत्ता वगैरे तुमचं सांगेल, तुमचं नाव अमुक अमुक सोनाली सुरेश लांडगे आहे, सदरचे पार्सल कस्टम डिपार्टमेंटमध्ये पकडले गेले आहे,
आणि मुंबई वाकोली पोलीस स्टेशन येथे तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. तुम्ही आहे तेथेच थांबा, कोठेही हलता कामा नये, कोणाला सध्या माहिती देता कामा नये. तुमच्यावर अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगचा गुन्हा दाखल होत आहे. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून फाईन म्हणून पार्सलच्या म्हणजे पार्सल जर 10 लाखाचं तो सांगत असेल तर त्याच्या 2% अमाऊंट तुम्ही आत्ता भरा, म्हणजे आम्ही त्यावर काहीतरी कारवाई करू किंवा त्यावेळेस ती कारवाई आम्ही थोडीफार थांबवू शकू. तर तुम्ही घाबरलेले असता आणि तुम्ही ते पैसे भरता आणि तुम्ही पैसे भरले की तुम्ही सदर जागेवर आता हलायचं नाही. तुम्हाला इथेच तो जे आहे थोडा वेळ थांबावं लागेल आणि तो लगेच तुमचा जो फोन आहे पोलिसाला लावून देतो आणि पोलिसाकडे तो फोन देतो. मी पोलीस इन्स्पेक्टर, मग त्या फोनवर बोलणारा व्यक्ती म्हणतो मी पोलीस इन्स्पेक्टर राय मुंबई वाकोली पोलीस स्टेशनमधून बोलत आहे. तुमचे पूर्ण नाव सांगा, आधार नंबर सांगा, बँक अकाउंट नंबर सांगा. आणि असे तुम्ही सांगितल्यानंतर लगेच तो म्हणतो अरे तुमच्यावर तर ऑलरेडी गुन्हा दाखल झाला आहे, सदरचा तपास CBIकडे जाईल, तुम्हाला 1 तासाचा अरेस्ट होईल. तुमच्यासमोर पूर्ण युनिफॉर्ममध्ये व्यक्ती असतात. तुम्हाला व्हिडिओ कॉल उचलायला लावलेला असतो आणि व्हिडिओ कॉल उचलल्यावर तुम्हाला लक्षात येतं की सर्व पोलीस स्टेशनसारखा सेटअप बॅक साईडला तुम्हाला दिसत असतो. तो व्यक्ती जो तुमच्याशी बोलतो तो युनिफॉर्मवर असतो आणि तो म्हणतो की मुंबई पोलीसचा लोगोसुद्धा तुम्हाला दिसेल. जो कॉल तुम्हाला आलेला असतो त्याच्यावर जो आहे अशा पद्धतीने मुंबई पोलीस किंवा CBIचा जो आहे CBI मुंबई पोलीस अशा पद्धतीचे लोगोज तुम्हाला त्या कॉलवर दिसतात आणि तुमचा पूर्णपणे विश्वास त्याच्यावर बसलेला असतो. त्यामुळे आता तुम्हाला परत ते बोलतात की त्यामुळे आता तुम्हाला जर बेल घेण्यापर्यंतचा वेळ पाहिजे असल्यास लगेच आणखी 2% अमाऊंट पे करावी लागेल. त्यानंतर परत तुम्हाला तुमच्या नावाचा बनावट अरेस्ट वॉरंटसुद्धा बनवून दाखवला जातो आणि आणखी पैसे तुमच्याकडून उकळले जातात. तरी अशा प्रकारचा कॉल आल्यास न घाबरता हा कॉल कट करावा. कोणतेही पैसे त्यावर भरू नये. आपली कोणतीच माहिती त्या व्यक्तीसोबत तुम्ही शेअर करायची नाही, शेअर करू नये. आपल्या जवळच्या व्यक्तीला निसंकोचपणे सांगून जवळच असलेल्या पोस्टेला जावे किंवा सायबर पोलीस स्टेशनला जाऊन त्वरित तक्रार द्यावी किंवा ऑनलाईन तक्रार तुम्हाला देता येईल cybercrime.gov.in या पोर्टलवर किंवा हेल्पलाईन नंबर जो आहे आमचा 1930 याच्यावर सुद्धा तुम्हाला कॉल करता येईल आणि तुमची तक्रार तुम्हाला दाखल करता येईल. याबाबत सगळ्यांना माझी विनंती आहे आणि सगळ्यांना माझे आवाहन आहे की तुमची सावधानता हीच तुमची सुरक्षितता आहे. तर न घाबरता अशा प्रकारच्या लोकांना फेस करायचं आहे. चक्रधर साळवे यांच्या मृत्यू प्रकरणी गॅलेक्सी हॉस्पिटल जबाबदार असल्याचा आरोप करीत सदर हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आली आहे. मी विश्वजित चक्रधर साळवे, माझे वडील मयत चक्रधर गैविनाथ साळवे हे 14/10/2023 रोजी गॅलेक्सी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये चालत बोलत गेलो आम्ही आणि तिथं थंडी ताप आली ह्या उद्देशाने तिथं दवाखान्यासाठी चेकअपसाठी गेल्यानंतर डॉक्टर विजय मधुकर मुंडे यांनी चुकीचे इंजेक्शन देऊन आणि चुकीचा विलाज करून पैशाच्या आमिषापोटी चुकीचे भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांना ICU टाकून पैसे उकळण्याच्या हेतूनं माझ्या वडिलाला जीवे मारलं. त्या प्रकरणी आज कमिशनर ऑफिस जे आहे पोलीस आयुक्त कार्यालय संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथं माझे जे तमाम आंबेडकरी भाऊ, माझे जे सगळे बांधव इथं जमा होऊन आम्हाला साळवे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी जो त्यांनी धरणे मोर्चा आणि आंदोलन छेडलं होतं त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि तुम्ही 2 शब्द जे असतील जे साहेबांनी CP साहेबांनी जे बकाटे साहेब आहे नितीन बकाटे साहेबांना जे आश्वासन दिलं ते जे मोर्चा जो निघाला होता आंदोलन धरणे मोर्चा त्याचं प्रतिनिधित्व जे सर्वपक्षीय आंबेडकरवादी सर्व पक्षाने केलं होतं. छत्रपती संभाजीनगरमधील आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना यांच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालय या ठिकाणी भव्य असं धरणे आंदोलन करण्यात आलं. मयत चक्रधर साळवे यांच्या जो आमचा आरोप आहे की यांचं गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जे देवासन झालं
ते नॅचरल नसून हा एक मेडिकल प्रॅक्टिसमध्ये चुकीची प्रॅक्टिस केल्यामुळे केला गेलेला खून आहे, असा आंबेडकरी चळवळीचा या ठिकाणी असा आरोप आहे. त्या ठिकाणी असणारे डॉक्टर मुंडे हे न्यूरोलॉजिस्ट असतानासुद्धा त्यांनी हृदयाच्या संबंधित असणाऱ्या ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच रुग्णाच्या जीवाशी खेळून स्वतःचं काहीतरी एक प्रॅक्टिकल तयार करून बघावं असं त्यांनी या ठिकाणी या मयत साळवे कुटुंबासोबत केलेलं आहे. तसेच या ठिकाणी आम्ही अशी मागणी केलेली आहे की हे गॅलेक्सी हॉस्पिटल हे कायमस्वरूपी बंद करण्यात यावं. ह्या डॉक्टरावरती सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत कसं नेता येईल तेव्हाच यांना कळेल. कारण यांच्या पाठीमागे यांचा हेतू असा होता, ज्यावेळेस साळवे मयत झाले त्यांचा मुलगा ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही चुकीची ट्रीटमेंट काय करताय, त्यावेळेस त्यांनी त्यांना आधी जात विचारली. म्हणजे आजही या सडलेल्या मानसिकता आजही या ठिकाणी डोक्यावर काढतायत, ह्या जागेवर ठेचाव्या लागतील. जर यापुढे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई केली नाही तर अजूनही आम्ही पॅन्थर स्टाईलने या विषयाला घेतलेलं नाही. जर भविष्यामध्ये पोलिसांनी यावर कायदेशीर कारवाई केली नाही तर तोच पुन्हा पॅन्थर त्याच पद्धतीने जागृत होऊन ह्या लोकांना त्याचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो. गॅलेक्सी हॉस्पिटलच्या गैरकारभारामुळे त्यांच्या चुकीमुळे चक्रधर साळवे यांना त्यांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे स्वतःचा जीव गमावावा लागला. साळवे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांनी केलेल्या कामातल्या कुचराईमुळे त्यांच्या चुकीमुळे एका व्यक्तीचा जीव जातो व त्या व्यक्तीला गुन्हा दाखल असूनही साधी अटकही चौकशी होत नाही. या विरोधामध्ये आज सर्वपक्षीय आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त कार्यालय या ठिकाणी लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आलेले आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडिओद्वारे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यात त्यांनी BRS पक्षाऐवजी जो संधी देईल त्याच्याकडून लढू असे म्हटले आहे. मित्रांनो, मी काही महिन्यांपूर्वी व्हिडिओ टाकला होता की मला धमक्या येत आहेत. कोणी म्हणते बदनाम करू, कोणी म्हणते खून करू, कोणी काही तर कोणी काही, अशा पद्धतीचे काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत. आणि म्हणून मी आता सांगतोय, त्या निवडणुकीला फक्त 3 ते 4 महिने बाकी आहेत. काहीही होऊ शकतंय. माझं तर स्पष्ट मत आहे की माझा फोन हॅक झाला आहे. परत येणाऱ्या काळामध्ये फेसबुक पेज पण हॅक होऊ शकतं. आरोपाच्या फैरी किंवा काही भानगडी होऊ शकतात. कारण प्रत्येकाला असं वाटतं राजकीय पक्षाच्या किंवा जे काही एस्टॅब्लिश लोक आहेत की हर्षवर्धन कशाला जातोय माहीत नाही, लोकसभेला जातो का विधानसभेला जातो का. कारण की जर गेला तर शेवटी आपल्याच नाकात दम आणेल. कारण की सातत्याने तो काम करतोय, लोकांचं काम करतोय, लोकांचं मन जिंकतोय. असा जर का उभा राहिला तर आपला कार्यक्रम लागतो. म्हणून यांचा सगळ्यांचाच एकंदरीत माझ्यावर डूक आहे. मी एवढंच सांगतो, माझी स्वतःची इच्छा जर म्हणाल तर लोकसभेचीच आहे. कारण तिकडे मला काम करायला स्कोप खूप आहे. अर्थात कोणता चांगला पक्ष मला घेतोय, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत हे येणारा काळ बघेल. पण ही गोष्ट मात्र निश्चितच आहे की हे जे आता येणारे 3-4 महिने आहेत हे सोपे नाही आहेत. त्यामुळे एकच तुम्हाला सांगतो, या गोष्टीला तुम्ही सगळेजण अवगत राहा की आत्ता माझ्या वैयक्तिकवर पण भरपूर मोठं संकट आहे. काय होईल माहीत नाही, पण पुढं जाता आलं तर निश्चित तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लागतील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय तर मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघताय? स्क्रोलमध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर.
ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. विकसित भारत संकल्प यात्राचे आयोजन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आले. या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अधिक माहिती दिली. भारत देश हा एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करून या रथयात्रेला 28 तारखेला सुरुवात केली जाईल आणि 26 जानेवारीला या रथयात्रेचा समारोप होईल. मला खात्री आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे प्रशासन आणि शासन, समाजसेवक, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सर्व जनतेला ग्रामीण आणि शहरी भागातील याचा लाभ होईल. या सगळ्या याच्याबद्दल माहिती या 39 योजनेबद्दल त्या गावामध्ये दिली जाईल. एका दिवसामध्ये फक्त 2च गावामध्ये रथ जाईल, म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. दुपारी काही गावकरी सापडणार आणि ही सर्व जबाबदारी जिल्ह्याची जिल्हा परिषद सीईओ श्री विकास मीना आणि महानगरची जबाबदारी महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांना नोडल ऑफिसर म्हणून दिलेली आहे आणि त्यांच्याबरोबर एक सदस्य सचिव म्हणून ॲडिशनल जिल्हाधिकारी श्री लोखंडे यांच्याकडे जबाबदारी आहे. अगदी ग्रामपंचायतला सरपंच किंवा ग्रामसेवक, नगरपालिकेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये असलेला प्रशासक किंवा नगराध्यक्ष आणि महापालिकेमधले प्रशासक. भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान प्रबोधकांद्वारे पथसंचलन व गणसभेचे आयोजन 26 नोव्हेंबर रोजी शहरात करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभर आपल्या देशासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट असलेले संविधान, जे तुमचं आमचं खरं तर या राष्ट्राचा धर्मग्रंथ म्हणा किंवा प्रत्येकाच्या कायद्या कानूनने जे आम्ही आयुष्यभर वागणार आहोत, वागलं पाहिजे एक मॉरॅलिटी म्हणून, त्या धर्मग्रंथाचं किंवा राष्ट्रग्रंथाचं संविधान रॅली या छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 9 वाजता आपण सुरू करून महापुरुषांना अभिवादन करून छत्रपती शिवराय ज्यांनी रयतेचं राज्य राबवलं यांना एक अभिवादन म्हणून तिचा समारोप करणार आहोत. आणि या देशातील नागरिकांना आपल्या संविधानाच्या बाबतीमध्ये आजही बऱ्याच प्रमाणामध्ये जितकी जागृती असायला पाहिजे होती तितकी जागृतीने किंबहुना या संविधानावर काही प्रवृत्ती विशेष करून राज्यकर्ते लोक घालत आहे आणि हे सुद्धा आम्हाला लोकांच्या लक्षात आणून द्यायचं. त्यासाठी एक पथसंचलन रॅली. मागच्या 10 वर्षापासून ज्या पद्धतीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करते, अक्षरशः संविधानाच्या पहिल्या कलमावर सुद्धा घाला घालण्याचं काम हे सरकार करत आहे. उदाहरणार्थ इंडिया दॅट इज भारत हे पहिलं आर्टिकल सांगतं. मात्र मागच्या काही महिन्यापासून हे सरकार आता इंडिया दॅट इज भारत न म्हणता काही ठिकाणी भारत शब्द वापरतं, काही ठिकाणी इंडिया वापरतं. पण दोन्ही शब्दाची गल्लत करता करता हिंदू राष्ट्र निर्माण करायचं, म्हणजे जे राष्ट्र खरं तर कुठल्या जाती धर्माचं नसून मानवतेचं आहे, समतेचं आहे, ते राष्ट्र नष्ट करण्याचं षडयंत्र हे सरकार करतंय. म्हणून कधी नव्हे ते आता संविधान संवर्धन व जागृती करण्याची जिम्मेदारी जबाबदार नागरिकांवर आहेत आणि आम्ही त्यातील एक सदस्य समजतो जबाबदार म्हणून आम्ही हे मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलं. मी युवकच नाही तर प्रत्येक नागरिकाला असं आवाहन करेल की तुम्हाला जर खरंच ज्या पद्धतीनं माणसाला माणसाचे कर्तव्य असले पाहिजे, ड्युटीज असली पाहिजे, अधिकार असले पाहिजे, तुम्हाला जर जनावरासारखं जगायचं नसेल तर युवकांना आतापासूनच प्रत्येक व्यक्तीला आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक संविधानाच्या कलमाचा अभ्यास करून कशा पद्धतीनं कलमाचा अभ्यास करून आमचे हक्काधिकार बाधित होऊ नये म्हणून कोण काम करतंय आणि जर कोणी करत असेल तर त्याविषयी काय केलं पाहिजे हे अवेअरनेस करण्याचं काम आमच्या प्रत्येक युवकाला, खास करून ज्यांनी संविधानाचा अभ्यास केला असेल अशा लोकांनी संविधानाचा अभ्यास करून समजून हे काम करावं असं मला वाटतं.
पोलिसांवरील ताणतणाव कमी व्हावा या उद्देशाने शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्मगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या माध्यमातून घेण्यात आले. पोलिसांवरील ताणतणाव कमी व्हावा या उद्देशाने शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्मगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत विपश्यनाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष डॉक्टर पोर्चनाई पालव धम्मो, बांगलादेश येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट जॉईंटच्या सेक्रेटरी जनरल अध्यक्ष डॉक्टर मिथिला चौधरी यांची उपस्थिती होती. तर कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून थायलंड येथील डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन वॅट प्राध्यापक धम्म कार्याचे डायरेक्टर म्हणून डायरेक्टर फ्राखू सामू सॅनिट वॉक बुट्टी वांगसो यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित आंतरराष्ट्रीय पातळीवरील बौद्ध धर्मगुरू यांनी विपश्यनाबाबत सविस्तर माहिती दिली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याचा ताणतणाव कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजक वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे केंद्रप्रमुख तथा संबोधी अकादमी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. तर यावेळी पोलीस उपआयुक्त अपर्णा गीते, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यशाळा संपल्यानंतर पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी सर्व बौद्ध धर्मगुरू यांचे आभार मानले. The four components combining into one single point are called mind. So we have to keep our mind inside our body. That is like a step to bring our mind in the center of our body. So here we can see the master Mongkol Thepmuni Sochakasaro. He is the rediscoverer of Dhammakaya meditation, this meditation technique. In fact, Lord Buddha enlightened with this meditation technique. It's called another one, middle way meditation. But after Lord Buddha passed away, 100 years of Lord Buddha's passed away, everyone forgot or didn't practice or didn't focus on this method. Only they focused on vipassana. So it was like everybody forgotten. नंदनवन कॉलनी येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे 52 लक्ष खर्चून नूतनीकरण कामाचे भूमिपूजन परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते नगरसेवक मिलिंद दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नंदनवन कॉलनी येथील राजमाता जिजाऊ उद्यानात अनेक सुविधांचा अभाव होता. मागील काही दिवसांपासून नगरसेविका प्रेमलता दाभाडे व मिलिंद दाभाडे हे या संदर्भात मनपाकडे व मनपाचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून 52 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून घेतला आहे. या निधीतून उद्यानाचे सर्व संरक्षण, लोखंडी ग्रिल लावून उभारणे, मुलांना खेळण्यासाठी आधुनिक खेळणी बसवणे, अर्धा किलोमीटर जॉगिंग ट्रॅक तयार करणे, नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंचेस, महिला पुरुषांना स्वतंत्र स्वच्छालय निर्माण करणे, जिम इत्यादी विकास कामे करण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन नगरसेविका प्रेमलता दाभाडे, विठाबाई बोर्डे, लीलाबाई पवार, रजनी देहाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बालाजी नागटिळक, माणिक कवडे, माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे, पुरुषोत्तम ठाकूर, ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, ॲडव्होकेट ओमप्रकाश शिरसाट, डॉक्टर यशवंत कांबळे, मनोज तोतला, शेख अफसर, व्यंकट कांबळे, ॲडव्होकेट अमोल घोबले, विनोद साबळे, प्रशांत इंगळे, कमलेश कामिठे, अशोक खरात, कबीर बोर्डे, सम्राट वानखेडे, सतीश साळवे, बेंचमिन चांदणे, उद्यान विभागातील कनिष्ठ अभियंता श्री चांडक व महादू दाभाडे, ठेकेदार मोहिते, त्याचप्रमाणे परिसरातील अनेक महिला, पुरुष व तरुण उपस्थित होते. परंतु 2021 पासून मिलिंद भाऊनी आम्हाला एकच सांगितलं, साहेब काही काम करू नका. आमचे विजय पाटील सर आहेत आमचे उद्यानाधीश, हे उद्यान चांगलं करून द्या, कारण की इथल्या नागरिक वसाहती वाढत आहेत, सगळे उच्च शिक्षित वर्ग आहे. ही बाब लक्षात घेऊन मिलिंद भाऊचा सतत पाठपुरावा होता. परंतु महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं 2दा प्रयत्न केला, निधी मिळाला नाही. पुन्हा यावर्षी प्रयत्न केला, प्रयत्नांती परमेश्वर, मिलिंद भाऊनी प्रयत्न सोडले नाही. यावर्षी ह्या उद्यानासाठी आपण जवळपास 55 लक्ष रुपये खर्च करणार आहोत. 10-20 बेंचेस आहेत, अजून काही एक घसरगुंडी पण आहे, एक झोका पण आहे आणखीन ॲडिशनल, अशा पुष्कळ बाबी याच्यामध्ये आहेत. सगळं नूतनीकरण करून सगळं सुंदर रंगकाम करणे, त्याचे झोपड्या आहेत बसायच्या,
त्यांना लेकरा बाळाला कोणी पार्टी आली, सहल आली, डबा पार्टी आली, त्या झोपड्या सगळ्या फरशा नवीन बसून त्याला छत बसवायचं आहे. सगळं सुंदर वातावरण करायचं आहे. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चरवर पण आम्ही भर देणार आहोत. सगळं कटिंग कुटिंग करून अजून काही नवीन झाडं लावता येईल ते बघू असा प्रयत्न आहे. आणि चांगले प्रयत्न करून काम चांगलं करून देण्याचं असं आश्वासन तुम्हाला या प्रसंगी देतो. भाव ने सिद्धार्थ गार्डन में बहुत मेहनत लेके बहुत कुछ किया हुआ है. शुरुआत से उपोषण जो वहाँ पे तो उसमें कौतुक शहर को कौतुक के लिए हमको हम जो नगर से हमको कितना संघर्ष करना पड़ा अंदर मैं समझता हूँ. जब भाऊ उस टाइम पे खड़े रह के सभागृह में बोलते थे और एक बार नहीं 10 जीवी भाऊ ने वो अपना गुम्बक तोड़ दिए थे उसका महापौर का जो राजदंड तो मूर्ति बिठाने के लिए. आता असं आहे एक या प्रसंगी एक माझी मनोमनी इच्छा मिलिंद भाऊ दाभडे यांचा मी स्वतः सत्कार करीन. अजून काही आणि या कामाचे कंत्राटदार माझे मित्र प्रभाकर मोहिते यांचा सत्कार मिलिंद भाऊनी करा अशी माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अखेर मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला. अनेक संघटनांकडून जल्लोष. सावधान, पार्सलच्या नावावर ऑनलाईन ठगांच्या फसवणुकीचा नवा खेळ. OTP घेऊन लोकांची लाखोंची फसवणूक होते. घाबरून जाऊ नका, पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.